पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांना अखेर पुण्यातून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मनसेमधून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती। यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या। त्याचप्रमाणे मुंबईत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली होती। अखेर वंचितकडून त्यांना पुण्यातून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून शहरात आता तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। मला वाटतं की मी पुणे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा। पुणे शहर जे की आता गेल्या 5 वर्षांमध्ये ते विशेषतः जे पुणे शहराचा जो ग्रोथ रेट आहे, विकासाची जी पुणे शहराची गती होती ती पूर्णपणे मंदावली आहे। आणि त्यासाठी जे काही पक्ष पुण्यामध्ये आहेत की ज्या पक्षांना वाटतं की मागील 5 वर्षांमध्ये पुणे शहर एकदम मागास झालं, त्या सगळ्या शहरांच्या नेत्यांकडं, आपल्या त्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडं मी गेल्या 15 दिवसात फिरलोय। आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये शेवटी निवडणुका लढवत असताना काही समीकरणंही जुळवावी लागतात आणि ती समीकरणं जुळवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत होतो। आणि शेवटचं समीकरण माझं बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्यासोबत हे सगळं समीकरण शेवटी बसलो। 1 तास चर्चा केली। 1 तास चर्चा केल्यानंतर ना मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं फलित आलं। आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की मला अगदी कमी कालावधीमध्ये बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्यामुळं मला आज बहुजन वंचित आघाडीचा पुणे शहरातील एक उमेदवार म्हणून मला त्यांनी काल जाहीर केलं। वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे ताकदीने माझ्यासोबत उभी आहे। सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील, सुजाता आंबेडकर साहेब असतील, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पुणे शहरातील पदाधिकारी असतील, हे सगळे माझ्यासोबत आहेत। आणि मला वाटतं की माझी कुठल्याही नेत्यांबरोबर टक्कर नाही आहे, तर माझी 2 पक्षांबरोबर आहे। तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल, यांच्याबरोबर व्यक्तीसमोर माझी लढाई नाही आहे। व्यक्ती म्हणून जर आपण ॲनालिसिस केला पुणे शहरामध्ये, मग त्याच्यामध्ये कोरोना कालावधीमधला असेल, विकासाच्या मार्गावरचा असेल, तर तुम्हाला पुणेकर 100 पैकी 100 मार्क वसंत मोरेला देताना दिसतील। कारण मी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी घालून दिलेले ब्लूप्रिंटवरती मी काम केलं आहे। ना की मी नुसतं राजसाहेबांचा फोटो लावून काम केलं नव्हतं, परंतु मी प्रत्यक्षात ब्लूप्रिंटवरती सुद्धा पुण्यात खूप मोठ्या प्रमाणात कात्रज परिसरात काम केलं। आणि कात्रजच्या विकासाची जी काही एक माझा मार्ग आहे, तोच मला संपूर्ण पुणे शहरामध्ये मला त्याच मार्गावरती चालायचं आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।